कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेड तालुक्यातील खोपीफाटा येथे मुंबई गोवा महामार्गावर 2 व्यक्तींनी गोळीबार करून हल्ला केल्याची तक्रार शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली। या ठिकाणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। या तक्रारीची तात्काळ दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला असता या गोळीबाराचा बनाव असल्याचं समोर आलंय। केलेल्या अपघाताचं सत्य लपवण्यासाठी हा बनाव रचण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर पोलीस अधिक तपास करत होते। पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत तक्रारदार आणि एका अनोळखी मोटरसायकल चालकामध्ये वाद झाल्याचं उघड झालं। बाचाबाची आणि शिवीगाळ झाल्यानंतर मोटरसायकल स्वारानं तक्रारदाराच्या गाडीवर दगड फेकून मारला आणि तो निघून गेला। यानंतर तक्रारदाराने आपल्या भावाला आपल्याला गोळी लागल्याची खोटी माहिती दिली। विशेष म्हणजे यापूर्वीही तक्रारदाराने अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार झाल्याची तक्रार दिली होती, परंतु त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं आढळून आलं आणि ती तक्रार खोटी ठरवून निकाली काढण्यात आली होती। या संपूर्ण घटनेच्या अनुषंगाने डायल 112 प्रणालीवर चुकीची माहिती देणाऱ्या तक्रारदारावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे।